सो हाय गाईज, आज आम्ही परत चाललोय पार्टीला. तुम्हाला दाखवतोच कुठे चाललोय. ती आपली जुनीच लोकेशन आहे आणि आता तुम्हाला प्रत्येकाचं इंट्रोडक्शन करून देतो. जरा बघा, हे बघा इकडे बघा, आमचा इकडे लेजंड मास्टर एक स्पीकर घेऊन आलाय, डीजे वाला बाबू. आणि हा इकडे साहिल, भावेश, बाल्या आणि आपला विक्की भाई बोले तो खेकड्या. आणि हा आपला संकेत भाई. आपला कोण स्टीलमॅन वट वागुळ, हे बघा. चलो गाईज, तर चला गाईज, आता आपण जाऊयात. अजून जेवणदारा बाकी आहे आपल्या सोबत यायला. आणि तुम्ही बघू शकता इकडे यांचा उत्साह बघा, हे बघा. तर गाईज आम्ही तिघे चाललो एका गाडीवरती आणि पुढे 2 गाड्या गेल्या आहेत. एक याच्यावरती संकेत ड्रायव्हर आहे आणि एक याच्यावरती भावेश. संकेतच्या सोबत 3 जण आहेत आणि भावेशच्या बरोबर 2 आहेत ते. आणि तुम्हाला आमचा तो घाटाचा रस्ता आहे तो तुम्हाला दाखवतो, कशा रस्त्याने आम्ही जातो ते. चला आता बघूयात पुढे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही आमच्या इकडची आश्रमशाळा आहे आणि ही जी पार्टी आहे याच्यावरती 1 किलोमीटर लिहिलं आहे. आम्ही चाललो आहे करोळी साईडला, करोळी कुंभीपाडा. चला तुम्हाला पुढचे रस्ते दाखवतो. मित्रांनो, हे बघा गाणी लावून राहिलेत कसे, बघा. मित्रांनो, तुम्ही बघा कसा रस्ता आहे तो. आणि आम्ही अशा रस्त्याला उतरतोय. इकडं हे तुम्ही डोंगर बघू शकता, हे बघा. आणि आमचा रस्ता आहे तो बघा पूर्ण. तुम्हाला आम्ही आमचा जो रूट आहे तो तुम्हाला दाखवतोच, तुम्ही बघा. मित्रांनो, हा डोंगर बघा, खरंच खूप मोठा आहे. आणि याच्या एवढाच मोठा डोंगर जो आता आपण उतरणार आहोत तो याच्यापेक्षा मोठा आहे. आणि तुम्हाला उतरताना मी व्ह्यू दाखवतोच. आणि हे बघा, हे समोरचे डोंगर बघा तुम्ही, हा नजारा बघा. आणि असा नजारा तुम्हाला कदाचित कुठे बघायला भेटेल, हे बघा. आता आलो आपण आणि आपलं जे साहित्य आणलेलं, कोंबड्या वगैरे, लाकडं वगैरे आणलेली, ते आता उतरवायला घेतलेत. चला मित्रांनो, आता चाललोय लाकडं वगैरे घेऊन आम्ही. जे बसले इकडे तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण तर झालेलं आहे, पण ऊन सुद्धा पडलं आहे. बघूयात, जर पाऊस आला तर आपलं काय होतं ते. एवढी आशा आहे की पाऊस नको येऊ दे. गाइस, हे बघा, हमारे जंगल का साग, इसको साग बोलते हैं. हे बघा सागाची पानं. आणि विक्की चाललाय त्याच्यासोबत. इकडे आपला दीपक सुद्धा आहे. चला मित्रांनो, आता खाली जाऊयात. मित्रांनो, तुम्ही हा व्ह्यू बघा, खरंच खूप सुंदर आहे. आणि हे बघा, व्ह्यू तर बघितला असेल आता. आणि आता तुम्हाला आणखी मी पुढे व्ह्यू दाखवतोय. जरा तुम्हाला आता मी रस्ता दाखवतो. हे बघा, हा रस्ता बघू शकता. तिकडे तुम्ही दीपकला बघू शकता. हा बघा दीपक, तिकडे पानं तोडतो येतो सागाची आपल्याला चिकन बनवण्यासाठी. तुम्ही इकडे विक्कीला बघा, हा बघा विक्कीसुद्धा पानं तोडतोय. मित्रांनो, ही फुलं बघा कसली आहेत ना, ते मला सुद्धा माहिती नाहीत. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कसली फुलं आहेत ते. कोई आलेला आहे, हा बघा. लेट येणार होता तो आणि नाही. हा इकडे आपला नामदेव दादा भोईर आलेला आहे, हा बघा. आणि नामदेव दादा आम्ही सर्वात शेवट होतो. आता आम्ही चाललोय तिकडे खाली. पवन वगैरे गेलेत खाली. चला आता जाऊयात. ते बघू शकता तुम्ही, इकडे पवन भोईर गेलेला आहे वरती. हा बघा, मॅन वर्सेस वाईल्डवाला लुक आपल्याला पवन भोईरकडे बघून वाटतंय. काफी अच्छा फील हो रहा.
मित्रांनो आपल्याला हा मोर सारखा भेटलेला आहे. कसला आहे? द्राक्ष सारखे दिसत आहे त्याला. हे बघा इकडे जेवण दादा आलेला आहे. हा बघा तो सर्वात लेट होता. हा व्ह्यू बघा. आता आपण नदीच्या अगदी जवळ आलो आहे आणि तो तिथे एक छोटासा वॉटरफॉल आहे. हे बघा ही फुलं खरंच खूप सुंदर आहेत. हे बघा पण त्यांचं नाव काय ते मला सुद्धा नाही माहिती. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो तुम्ही लोकेशन बघू शकता. हा बघा तो वॉटरफॉल आणि इकडे आपली नदी. इकडे विके आणि बाल्या इकडे आलेत शिळ बघायला. ते बघा आता आपण जाऊयात त्यांच्याजवळ. बघूयात शिळ कशा भेटल्यात त्याला. बघा हे असते शिळ. शिळे आणि मला त्याने काय येऊन दिलं नाही. त्याने अगोदरच उडी मारली. तुम्हाला सूर मारून दाखव गाईज. सूर मारून दाखव चला. अरे डिप्स मारून दाखव. मला इकडे दगड फेकून दाखवतोय. बघा अरे भावेश भाई आपला नाचत होता. मित्रांनो मी तुम्हाला त्या दिवशी कुंड दाखवलेलं ते हे बघा. हे नॅचरली खरंच खूप सुंदर आहे आणि 1-1.5 पुरुष खाली आहे. हे बघा संकेत भाई आणि लेजंड गाण्यांची फुल मजा घेतात दोघे जण. हे बघा इकडे अवकाळी पाऊस पडतोय. इकडे नामदेव दादानी काय बनवायला घेतलंय बघूया. गळ तयार करतो गळ. हे बघा त्यांनी गळ तयार करायला घेतलाय. नदीचा प्रवाह बघा. त्या दिवसापेक्षा आज जरा पाणी चांगलं आहे इथे. नाही तर पूर्ण पाणी जे होतं ते खडूळच होतं. हे बघा पहिला आपला लेजंड गेलेला आहे दीपक. प्रणव आलेला आहे आणि हा बघा प्रणव गेला. विक्की इकडे उन्हामध्ये विस्तो पेटवले. हा बघा पण बाईचा वेगळाच ट्रॅक आहे. इकडे लेजंड बघा काय करतोय. लेजंडने इकडे भट्टी गरम करायला घेतली. हे बघा जी शिळ आणलेली ती शिळ गरम करतोय तो. मित्रांनो तुम्ही बघतायत हे कशी मजा करतायत ते. हे बघा हा बघा हा भाल्या आहे आणि प्रणव कडनं जयवंत दादा गळ घेऊन गेलेला मासे पकडायला. एक वाटतं मासा पकडलाय त्याने. तो बघा आणि फेकलेला आहे. हा बघा संकेत काय आहे मासा? शिंगाळा मासा आहे. संकेत भाईने इकडे तो शिंगाळा मासा भेटलेला तो फ्राय करायला घेतलेला आहे. हा बघा इकडे संकेत भाई सुरुडी मारतोय. हा बघा अरे सुरुडी सांगून उडी मारली. नामदेव दादा चाललाय आणि मित्रांनो मी पानं धुवायला आलोय. हे बघा
चिकन मॅरिनेशन करायला घेतलंय. आता हिरवा मसाला गेला याच्यामध्ये, भरपूर मसाले असे टाकले त्याच्यामध्ये. बघा कसं चिकन देसी स्टाईल. देसी नाही, फुल गावरान स्टाईल. सेल्फी घेतोय. पाना तर पाना. इकडे बघा कोण दाबायला, इकडे जयवंतदादाने हे बनवलंय. लवकर ना. इकडे बघा नामदेव दादा इकडे वाक बांधतोय, जॉईन करतोय. दीपक खेळ टाकतोय. हा बघा पूर्ण स्मोक निघतोय इकडे. भाई चिमटा बनवलेला आहे दगड उचलायला. आणि हे बघा एखादा उचलू बरोबर आहे राहू दे. इकडे टाक ना, इकडे टाक ना, तेवढं आहे. मित्रांनो पावसाचं तर खूप भयानक वातावरण झालं आहे आणि हवा सुद्धा सुटलेली आहे. तुम्हाला मी दाखवतोच. हे बघा खूप हवा आहे इकडे. भिंगोळ वगैरे होते ते सगळे टाकायला घेतले त्याच्यावरती. तुम्ही बघू शकता जे ओली पानं होती ती सुद्धा पेटली. खरंच खूप गरम आहे. त्याच्यामध्ये हवा सुद्धा सुटलेली आहे. पाऊस आता भरपूर येणार आहे. बघा हिरवी पानं सुद्धा पेटत आहेत. बाजून जायचं असेल तर हे लोक बघा कशी जात आहेत. त्यांचे कपडे वगैरे त्यांनी या एका थैलीमध्ये दिलेत आणि तो माणूस तिकडे थैली वगैरे घेऊन गेलेला आहे त्यांचे कपडे. आणि त्यांना इकडनं जायला मार्ग सुद्धा नाही आहे. ती माणसं जर त्यांना तिकडे वरती घोंगडी गाव आहे त्या गावामध्ये जायचं असेल तर त्यांना असं जावं लागतं. हे बघा हो जावं लागतं. त्याच्यामध्ये एक वयस्कर म्हणजे जवळपास 45-50 वर्षाची एक आजीबाई असेल, ती सुद्धा पोहते याच्यामध्ये. हे बघा पूर्ण पानं हिरवी होती पूर्ण हे झालेली आहे, पेटलेली आहे. बघा काय झालंय तोंडात गेला पाहिजे. तिकडं पाणी प्यायची सोय नाही. चांदीचा कमर बंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी. हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी. आता दिसत आहे का? आता दिसत. तुम्हीच माझे आहो होणार का. अजून त्याच्या पेटत आहे. हे बघा खायला सर्व एकत्रच बसतात. इकडे व्हेजिटेरियन आहे बघा. त्याने त्याला खायला काय आणलंय? डाळ भात आणि त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या आणलेल्या आहेत आणि तो याच्यातच खुश आहे. हा बघा हे बघा किती सॉफ्ट वगैरे शिजलंय ते. बघा बघूनच तोंडाला पाणी येत आहे. जयवंतदादांनी नामदेव दादाकडून भात घेतलाय. 5 किलो चिकन आणलेलं
त्यांची खाता आता हाऊस झालेली आहे बघा. तिकडं भावेश जाऊन बसलाय. ते आम्हाला पाणी भेटलंय प्यायला बघा. ते संकेत भाऊला पाणी भेटलंय आपल्या आणि तो पाणी पितोय. आपण पण जाऊया, पाणी कसं आहे ते बघू आणि आपण सुद्धा पिऊया. हे बघा भावेश पाणी भरतोय बघा. इकडनं वरतून डोंगरावरतून पाणी येतं हे बघा. इकडे हे विहीर खोदतायत छोटीशी. हे बघा ही नदी त्यांनी पार केली आहे आणि ते चाललेत आता घरी. त्यांना गाडी वगैरे जाण्याचा काही मार्गच नाही, त्यांना या नदीमधूनच जावं लागतंय. हे बघा कसे जात आहेत. इकडे नामदेव दादा आणि पवन गळ टाकलेत त्यांनी आणि ते दोघे मासे पकडत आहेत. मगाशी आता थोड्या वेळापूर्वी जयवंत दादाने एक शिंगाळी मासा आणलेला, तो आपल्या संकेत भाईने हुजून खाला. मित्रांनो अजून आपल्याला हा एवढा डोंगर पूर्ण चढून पार करून तिकडे जायचं आहे. तिकडे वरती आपल्या गाड्या आहेत हे बघा. हे वातावरण बघा आणि ढगांचा सुद्धा कडकडाचा आवाज सुद्धा येतोय. इथे गाणे असल्यामुळे तो आवाज काही एवढा क्लिअर येत नाही आहे. मित्रांनो आता आमची तयारी झाली आहे घरी जायची. हे बघा आता आम्ही चाललो आहे. तुम्हाला रस्ता दाखवतो. जो येण्या अगोदरचा ज्यूस होता आणि जो जाण्याच्या अगोदरचा जो ज्यूस आहे तो पूर्ण सेम आहे. हा बघा इकडे आमचा स्टील बॉडी आहे. चलो इथून वरती जाता जाता माझी अवस्था बघा तुम्ही. खरंच खूप बेकार होईल मला. जाने जा दे हम तुझको लड़की तू है बड़ी गुम्मत. आणि संकेतची फुल हाऊस झाले गाईज. अजून खूप वरती जायचं आहे. अजून तर थोडाच रस्ता आला आहे. तो माझी हाऊस तर झाली इथेच. खूप दम लागला आहे. मित्रांनो तुमच्या मनोरंजनासाठी बघा आम्ही किती मेहनत घेतोय. माझी तर चालून चालून हवा फुल झाली. चालायची ताकदसुद्धा नाही राहिलेली. तरीसुद्धा तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब वगैरे काय करत नाही आहेत. तर असं करू नका. आमच्या मेहनतीला थोडंफार तुम्ही मला प्रतिसाद दिला तर पुढे जाऊन काय ना काय आम्ही तुमच्यासाठी आणखीन काही भन्नाट व्हिडिओ असे दाखवूयात. काही ॲडव्हेंचर दाखवूयात, वॉटरफॉल वगैरे दाखवूयात. पण त्यासाठी तुम्ही अगोदर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब. घामाने तर पूर्ण आंघोळ झाले. संकेत बघा कसं चढतोय. मित्रांनो घामाने पूर्ण आंघोळ झाले आणि माझ्यासोबत आहे संकेत. हा बघा संकेत भाई आपला थकलेला आहे. तो विचारतोय अजून किती लांब आहे. अजून भरपूर लांब आहे. मित्रांनो हे फुल बघा किती सुंदर आहे. आम्हाला चढायला अर्धा तास लागला. हे अगोदरच येऊन बसलेत. हे बघा मित्रांनो आता आपण फायनली वरती चढलोय. हे बघा आपले मित्र. सेन्योरिटा गावा मैं तुम गेरो सेन्योरिटा. आंब्याची वाडी आहे. उतरले डोंगरावरती. ते बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालंय. आपण चाललोय आता घरी. मित्रांनो हे बघा किती सुंदर फुलं आहेत. छोटी छोटी आहेत खूप. हे बघा बघा आजी. टाटा टाटा.
मित्रांनो ते गेलेत आता पुढे. आता आपण जाऊयात. चला गाईज चाललो आता आम्ही. टाटा बाय बाय.